नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज शनिवार आहे। मी आणि माझी सौभाग्यवती असे आम्ही दोघं आज पळसदरी कर्जत या ठिकाणी स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत। आम्ही आता निघालेलो आहोत आणि आमचा आता प्रवास कसा होतोय हे तुम्हाला मी दाखवणार आहोत। भविष्यात तुम्हाला कधी जायचं असेल तर या ब्लॉगचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। चला आपण आता निघूया। आपण आता गावा नाक्यावर आलेलो आहोत। या ठिकाणी बघा रिक्षाची लाईन लागलेली आहे। ती रिक्षा पकडून आपण आता ह्याला जाणार आहोत, ठाणा स्टेशनला जाणार आहोत आणि रिक्षाने आपण आता पुढचा प्रवास चालू केलेला आहे। कलवा ब्रिज या ठिकाणी आपण आता आहोत। हे बघा आपण आता ठाणा स्टेशनला उभा आहोत। हे बघा ही गाडी आपण आता पकडणार आहोत। हे बघा मित्रांनो, आपला ट्रेनचा प्रवास चालू आहे। बघा स्टेशनच्या जवळ पोहोचलेलो आहोत। कर्जतचा नजारा बघा। हे बघा कर्जत स्टेशन आहे, त्या ठिकाणी मी उतरलेलो आहोत। आता आपल्याला इथनं आता पळसदरीला जायचं आहे। बघू मित्रांनो, मी रिक्षा स्टँडच्या इथे आलेलो आहे आणि मी एका रिक्षा चालकाला विचारलं स्वामी समर्थांच्या मठाकडे जायला किती रुपये लागतात। तर त्याने सांगितले की 150 रुपये 3 माणसांसाठी आम्ही 150 रुपये घेतो आणि तुम्हाला सोडतो। एक असून दे, 2 असू किंवा 3 माणसं असू द्या, तिघांसाठी 150 रुपये ते आकारतात। ठीक आहे, व्यवस्थित आहे। आपण आता प्रवास चालू करू। हा पळसदरीचा डॅम आहे। पळसदरीचा डॅम रस्ता बघा, सुंदरपैकी रस्ता आहे। छान व्यवस्था आहे जाण्यासाठी। मित्रांनो, तुम्हाला मी जो डॅम दाखवला होता त्या डॅमच्या खालील बाजूस हे आहे पळसदरी स्टेशन आहे। आणि हे बघा श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी पुण्यनगरी असा या ठिकाणी गेट तयार केलेला आहे आणि त्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। नमस्कार मित्रांनो, फायनली आपण महाराजांच्या मठामध्ये पोहोचलेलो आहोत। त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाहन पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। बघा 4 चाकी वाहन कर। आम्ही ह्या रिक्षातून आलो होतो। बघा सुंदर मुलं भाजी विकत आहेत। चला आता बघूया पुढे काय आहे। या ठिकाणी विनामूल्य चप्पल स्टँड आहे, तुम्ही तुमची चप्पल काढू शकता। हे बघा इथे छत लावल्यामुळे दिसत नाही, पण श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी पुण्यनगरी आहे। इथून अशी एंट्री आहे। या ठिकाणी तुम्हाला मंदिरात येण्यासाठी काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, अशी व्यवस्था आहे। बघा छानपैकी या ठिकाणी हातपाय धुण्याची जागा आहे। इथलं पावित्र्य जपण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन प्रथम हातपाय धुवून नंतर मंदिरात प्रवेश करा। आपण स्वामीच्या मठात चाललो आहे मित्रांनो। हे बघा श्री सिद्ध स्वामी तिथे तो पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोटची स्वामी असा स्वामीचा मठ आहे।
हे बघा श्रींची उत्सव मूर्ती आहे, दर्शन घ्या. आपण दर्शनाला आलो आहे. सुंदरपैकी गणपतीची मूर्ती आहे बघा, सुंदरपैकी. बघा छान असं मठ आहे. आरतीची वेळ झालेली आहे, सर्व लोक बसले आहे बघा आरतीची. दर्शन घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. स्वामीची मूर्ती ही स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. शेषगड आहे. स्वामी या ठिकाणी वास्तव्यात असताना स्वामीने या ठिकाणी आराम केलेला आहे. तर आता आरतीची वेळ झालेली आहे. आपण आता आरतीचा स्वाद घेऊ. हे बघा सगळे भक्तगण आरतीसाठी थांबलेले आहेत. सगळे भक्तगण आरतीसाठी मठात थांबलेले आहेत. तर आपण पण महाराजांच्या आरतीचा आस्वाद घेऊया. स्वामींसाठीचा प्रसाद आता वाजत गाजत येतोय बघा. बघा स्वामींसाठीचा प्रसाद येतोय. बघा आरतीनंतर स्वामीच्या मठामध्ये महाप्रसाद दिला जातो. त्याच्यासाठी ही अशा प्रकारे लाईन लावण्यात आलेली आहे. बघा पुढे दाखवतो तुम्हाला कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्था आहे ती. हे बघा या ठिकाणी पण महाप्रसादासाठी अशा प्रकारे लाईन लावण्यात आहे. आणि या ठिकाणी आपण लाईनीने प्रसाद घ्यायचा आहे. बघा लाईन लागली. या ठिकाणी पण स्वामींचा फोटो. बघा स्वामींच्या मठामध्ये भाविकांसाठी दररोज महाप्रसाद आयोजन केले जाते. सोमवार ते रविवार दुपारी 12:30 ते 9:30 आणि रात्री 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत स्वामींचा प्रसाद दिला जातो. महाप्रसाद घेतल्यानंतर लोकांना महाप्रसादाचं सेवन करण्यासाठी केवढी प्रशस्त जागा आहे. काही लोक बसून खातात, ज्यांना खाली बसता येत नाही त्यांना वर असं बसण्याची सोय करण्यात आलेली आहे. सुंदर असं आहे. आणि गरम होऊन म्हणून बघा फवारे पडत आहेत बाहेर थंड पाण्याचे. सुंदर सेवा आहे. जेवण बघा एकदम सुंदरपैकी भाजी भात पापड लोणचं चपाती. या ठिकाणी वटवृक्षाचं झाड तयार केलं बघा सुंदरपैकी. वटवृक्षाचं झाड आहे हे बघा. हे बघा शंकर महाराजांची शंकर महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली आहे. आणि खरोखरच वटवृक्षाचा
झाड आहे असं वाटतं, परंतु हे कृत्रिमरित्या तयार केलेला मोठा वृक्ष आहे. ते बघा त्या ठिकाणी महालक्ष्मी मूर्ती आहे आणि असा हा सुंदरपैकी मठाचा भाग आहे. बघा, महाप्रसादाची लाईन लागलेली आहे. चला तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही श्री स्वामी समर्थ पळसदरी या मठात दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेऊन आता पलीकडे निघालेलो आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही शेअर करून, कमेंट करून, सबस्क्राईब करून आम्हाला सांगा. थँक्यू.